नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IMPSशी पोलीस भरतीला विचारलेले प्रश्न पाहणार आहोत. टिंबटिंब यांना आद्य क्रांतिकारक असं म्हणतात. बघा, आद्य क्रांतिकारक कोणाला म्हणतात? वासुदेव बळवंत फडके यांना बघा मित्रांनो आद्य क्रांतिकारक म्हणतात. हा प्रश्न बघा 10 पेक्षा जास्त वेळा रिपीट झालेला आहे. तरी सर्वांनी या ठिकाणी बघा लक्षात ठेवायचं आहे. बघा, हे प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत बघा मित्रांनो. चालता बोलता आपलं हे सगळे इतिहासाचे प्रश्न आपण कव्हर करणार आहे. जबरदस्त प्रॅक्टिस होणार आहे मित्रांनो. आणि जे सांगायचं ते सुरुवातीला सांगतो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन ऑन करा आणि या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. आणि मित्रांनो, कमीत कमी आपल्या 5 मित्रांना तरी हा व्हिडिओ शेअर करा. तर कोणाला म्हणतात मित्रांनो आद्य क्रांतिकारक? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, वासुदेव बळवंत फडके. आलं लक्षात? पुढचा प्रश्न बघा, आझाद हिंद सेनेने अंदमान आणि निकोबार बेटे जिंकून त्याला काय नाव दिलं? तर मित्रांनो, आझाद हिंद सेनेने जे काही बेट आहेत ते जिंकून त्यांना शहीद आणि स्वराज्य, ऑप्शन क्रमांक 3, शहीद आणि स्वराज्य हे नाव दिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे पहा, 50 वर्ष ब्रिटिश राज्य तोवर टिकेल हे जे काही उद्गार आहेत बघा, हे कोणाचे आहेत? तर 50 वर्ष ब्रिटिशांचे राज्य टिकेल तर ना, हे जे काही उद्गार आहेत हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे आहेत बघा, ऑप्शन क्रमांक 3, स्वातंत्र्यवीर सावरकर. बघा, यांनी काय केलं होतं, 1911 साली काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती तेव्हा त्यांनी हे उद्गार काढले होते बघा, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे मित्रांनो. 21 डिसेंबर 1909 रोजी नाशिक या ठिकाणी विजयानंद थिएटरमध्ये टिंबटिंब या क्रांतिकारकाने कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. तर कोणी केला होता बघा? त्या कारकाचं नाव आहे बघा अनंत कान्हेरे. लक्षात ठेवा, अनंत कान्हेरे यांनी बघा वध केला होता. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र लढ्यामधील तुफान सेना स्थापन झाली होती? तर तुफान सेना मित्रांनो खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न सुद्धा भरपूर वेळा रिपीट झालेला आहे बघा. साताऱ्यामध्ये बघा कुंडल या ठिकाणामधील बाबू लाड यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेना स्थापन झाली होती. आणि या सेनेच्या माध्यमामधून कर गोळा करणे, त्याच्यानंतर कायदा सुव्यवस्था टिकवणे आणि गुन्हेगारांना शासन करणे अशी कामे करण्यात येत होती पहा. पुण्याच्या टिंबटिंब या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हॉस्टसन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या होत्या. तर त्यांचं नाव आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, वासुदेव बळवंत गोगाटे. लक्षात ठेवा, यांनी काय केलं होतं बघा, तत्कालीन गव्हर्नर जॉन हॉटसन पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाला भेट द्यायला आला होता. तेव्हाचे जे काही कॉलेजचे प्राचार्य होते रँगलर G.A. महाजनी, ते फिरून हॉटसनना जे काही कॉलेजबद्दल आहे ते दाखवत होते, असं कॉलेज आहे तसं कॉलेज आहे. त्यांनी काय केलं मग, डायरेक्ट पिस्तूल काढला आणि आपलं पिस्तूल काढून त्यांनी डायरेक्ट हॉटसनवर गोळ्या झाडल्या. परंतु त्याचा जो काही नियम आहे बघा त्या विद्यार्थ्याचा चुकला होता आणि त्यामुळे बघा याला परत पकडण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न मित्रांनो, जॅक्सनचा वध करणारे अनंत कान्हेरे कोणत्या संघटनेशी संबंधित होती? तर जॅक्सनचा वध करणारे हे अभिनव भारतीचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं आहे. नाशिकच्या कलेक्टर जॅक्सन यांनी बाबाराव सावरकर यांना काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. यामुळे बघा अनंत लक्ष्मण कान्हेरे या अभिनव भारत संघटनेच्या नेत्यांनी 21 डिसेंबर 1909 रोजी बघा नाशिकच्या विजयानंद थिएटरमध्ये कलेक्टर जॅक्सनची बघा या ठिकाणी हत्या केली होती. इसवी सन टिंबटिंब यांनी नाशिकचे कलेक्टर जॅक्सनचा वध केला होता. तर कोणी केला होता? अनंत कान्हेरे. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, 1857च्या सातारा राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख सूत्रधार कोण होते बघा? काय प्रश्न आहे बघा, 1857च्या राजद्रोहाच्या कटाचे प्रमुख होते बघा रंगो बापूजी. कोण होते बघा? रंगो बापूजी गुप्ते हे होते. पुढचा प्रश्न मित्रांनो, टिंबटिंब ही जी काही संस्था आहे ही क्रांतिकारकाची राष्ट्रवादाशी संबंधित होती. तर कोणती बघा? अभिनव भारतीचं करेक्ट आन्सर आहे बघा, लक्षात ठेवायचं अभिनव भारत. मित्रांनो 1 जानेवारी 1900 मध्ये मित्रमेळा ही जी काही संघटना होती बघा तिचंच पुढं रूपांतर कशामध्ये झालं होतं? अभिनव ही जी काही संस्था आहे बघा अभिनव भारत याच्यामध्ये झालं होतं बघा 1904 मध्ये. मुख्यालयाचं नाशिक जिल्ह्यामध्ये होतं बघा. नेक्स्ट आहे बघा, 1925 मध्ये उत्तर प्रदेशमधील काकोरी कटाशी संबंधित क्रांतिकारी संघटना कोणती होती बघा काकोरी संदर्भामध्ये? तर करेक्ट आन्सर आहे बघा हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. लक्षात ठेवायचं बघा. काकोरी कोट हा 9 ऑगस्ट 1925ला चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली रामप्रसाद बिस्मिल्ला, त्याच्यानंतर योगेश चॅटर्जी, सचिंद्रनाथ सन्याल, अशफाक उल्ला, त्याच्यानंतर रोशन सिंग, राजेंद्र लाहारी इत्यादी क्रांतिकारकाचा यामध्ये बघा समावेश होता. हे सगळं महत्त्वाचं आहे. आणि मित्रांनो हा जो काही पैसा लागणार होता यांनी काय केलं होतं, रेल्वेमधून जो काही खजिना चालला होता बघा तो खजिना लुटला होता 9 ऑगस्ट 1925ला. हे पण लक्षात ठेवायचं बघा. काकोरी रेल्वे स्टेशनजवळ बघा जे काही उत्तर प्रदेशमधील काकोरी रेल्वे स्टेशन आहे त्या ठिकाणी बघा या ठिकाणी तो खजिना लुटला होता यांनी. इंग्लंडमध्ये मायकल ओडवायरचा खून कोणी केला होता?
तर इंग्लंडमध्ये ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा सरदार उधम सिंग. लक्षात ठेवा मित्रांनो, सरदार उधम सिंगने 1940 साली बघा इंग्लंडमध्ये जो काही ओडवायर आहे याचा खून करून जालियनवाला बाग जो काय हत्याकांड झाला होता त्याचा बदला घेतला होता मित्रांनो. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, चितगाव या ठिकाणामधील चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची जी काही योजना आहे ती कोणी आखली होती? सांगा पटकन. ज्याचं उत्तर येत असेल मित्रांनो ते आपल्याला खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. मित्रांनो याचं बरोबर उत्तर बघा सूर्यसेन. मित्रांनो करेक्ट आन्सर आहे सूर्यसेनने मित्रांनो ही जी काही हल्ल्याची योजना ही आखली होती. कोणी? सूर्यसेनने. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा, टिंबटिंब हा महाराष्ट्रामधील पहिला सशस्त्र क्रांतिकारक होता. तर आपण सुरुवातीलाच बघितलं होतं बघा वासुदेव बळवंत फडके हे बघा या ठिकाणी पहिली सशस्त्र क्रांतिकारी जी काही चळवळ आहे बघा ती खऱ्या अर्थाने वासुदेव बळवंत फडके यांनीच केली होती. त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असं म्हणलं जातं. त्यांचा जो काही जन्म आहे मित्रांनो तो 4 नोव्हेंबर 1845ला शिरडोन या ठिकाणी झालेला आहे बघा. यांनी बघा रेल्वेमध्ये लिपिक म्हणून काम केलं, म्हणजे नोकरीला होते ते. नंतर लष्करामध्ये लेखा विभागामध्ये सुद्धा नोकरी लागली होती. परंतु ज्यावेळेस त्यांच्या आईचा मृत्यू झाला त्यावेळेस त्यांच्या आईच्या अंत्ययात्रेला उपस्थित न राहता आल्यामुळे त्यांनी काय केलं होतं, नोकरी सोडली होती आणि इंग्रजांविरुद्ध त्यांच्या मनामध्ये भरपूर असंतोष वाढला होता आणि शस्त्रबळाचा वापर केल्याशिवाय इंग्रज या देशामधून जाणार नाहीत हे त्यांना पहिल्यांदाच पटलं होतं. पहा पुढचा प्रश्न मित्रांनो, कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक. तर मित्रांनो कलेक्टर जॅक्सनचा जो काही वध करणार आहे ते बघितलं आपण बऱ्याच वेळेस पेपर हा रिपीट झालेला आहे. अनंत लक्ष्मण कानेरे. लक्षात ठेवायचं आहे अनंत लक्ष्मण कानेरे. सर कर्झनवाइली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या करणाऱ्या क्रांतिकारकाचं नाव काय आहे? करेक्ट आन्सर आहे मित्रांनो याचं मदन लाल धिंगरा. लक्षात ठेवायचं आपल्याला मदन लाल धिंगरा याचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो, संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून कोणी केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला? तर सी.डी. देशमुख याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो. लक्षात ठेवायचं आहे सी.डी. देशमुख. ऑप्शन क्रमांक 3 सी.डी. देशमुख. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली. द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना टिंबटिंब रोजी झाली. त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा 1 नोव्हेंबर 1956 याचं करेक्ट आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 2 1 नोव्हेंबर 1956 लक्षात. आणि 1953 साली पुनर्रचना आयोग स्थापन झाला होता. 1955 सालच्या आयोगाच्या अहवालामध्ये विदर्भ हे वेगळं राज्य असावं आणि गुजरात महाराष्ट्र एक द्वैभाषिक राज्य असावं असं सांगितलं होतं. पहा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पहा मित्रांनो, पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांसाठी प्रथम उभारली होती? तर स्त्रियांसाठी जी काही संघटना होती त्याचं नाव होतं बघा भारत स्त्री महामंडळ. पुढचा प्रश्न आहे बघा, कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं? काय प्रश्न आहे बघा, कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक 2 आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो. आप्पासाहेब पटवर्धन. असहकार चळवळ टिंबटिंब साली सुरू झाली होती. असहकार चळवळ टिंबटिंब या साली चालू झाली होती. चला द्या पटकन उत्तर. 1920 मध्ये मित्रांनो असहकार चळवळ चालू झाली होती. कधी? 1920 मध्ये असहकार चळवळ चालू झाली होती. भारत छोडो आंदोलनाला कोणत्या ठिकाणामधून सुरुवात झाली होती? भारत छोडो आंदोलनाला तर मुंबईमधून मित्रांनो भारत छोडो आंदोलन हे चालू झालं होतं. कुठं? मुंबई या ठिकाणामधून भारत छोडो आंदोलन चालू झालं होतं. इसवी सन 1908 मधील टिळकांवरील खटल्याचं त्यांचं वकीलपत्र टिंबटिंब यांनी घेतलं होतं. तर कोणी घेतलं होतं मित्रांनो? बॅरिस्टर अली जिन्ना. लक्षात ठेवा बॅरिस्टर मोहम्मद अली जिन्ना यांनी घेतलं होतं. पुढचा प्रश्न आहे बघा, चलेजाव चळवळीमधील भूमिगत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं? चलेजाव चळवळीमध्ये भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं होतं बघा जयप्रकाश नारायण यांनी. पुढचा प्रश्न मित्रांनो, लाल बालपणमधील लाल हे कोणत्या राज्याचे होते? तर मित्रांनो लाल हे कोणत्या राज्याचे होते? तर पंजाब या राज्याचे होते बघा. ऑप्शन क्रमांक 4 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा. लाल म्हणजे काय? लाला लजपतराय. बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिनचंद्र पाल हे बंगालचे होते. पहा महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला कोणत्या ठिकाणामधून प्रारंभ केला होता? तर महात्मा गांधी यांनी लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या ठिकाणामधून केला होता? तो ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर. या ठिकाणी बघा मित्रांनो 12 मार्च 1930 रोजी गांधीजी बघा 78 अनुयायांसह गुजरातमधील साबरमती आश्रममधून 385 किलोमीटर दांडी या ठिकाणी त्यांनी बघा चालू केली होती यात्रा. त्याच्यानंतर 5 एप्रिल 1930 रोजी 24 दिवसामध्ये गांधीजी दांडी या ठिकाणी पोहोचले होते आणि 6 एप्रिल 1930 रोजी दांडी समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि कायदेभंग चळवळीला या ठिकाणी प्रारंभ केला होता. महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची सुरुवात कोणत्या देशामधून केली होती?
एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर महात्मा गांधी यांनी आपली जे काही कार्य आहे मित्रांनो याची सुरुवात केली होती दक्षिण आफ्रिका. ऑप्शन क्रमांक 3 दक्षिण आफ्रिकेमधून त्यांनी केली होती चालू. असहकार आंदोलन 1920 साली कोणत्या अधिवेशनातून चालू झालं होतं? तर करेक्ट आन्सर आहे बघा नागपूर अधिवेशन. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे आपला. नागपूर अधिवेशनामधून हे चालू झालं होतं पहा. पुणे करार टिंबटिंब या ब्रिटनच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये झाला होता. कोणता? पुणे करार. तर मित्रांनो पुणे करार हा रॅमसे मॅकडॉनल्ड, लक्षात ठेवायचं आहे, रॅमसे मॅकडॉनल्ड याच्या काळामध्ये झाला होता. पुढचा प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहाचं जे काही नेतृत्व आहे ते कुणी केलं होतं? काय प्रश्न आहे? मुळशी सत्याग्रहाचं जे काही नेतृत्व आहे मित्रांनो हे कुणी केलं होतं? याचं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 2 सेनापती बापट यांनी याचं नेतृत्व केलं होतं मुळशी सत्याग्रह. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो यंग बंगाल या चळवळीमध्ये खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती? अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती तर सर हेनरी व्हियन यांनी बघा या ठिकाणी प्रेरणा दिली होती. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली होती? एकदम सोपा प्रश्न आहे. तर 1 मे 1960, लक्षात ठेवायचं 1 मे 1960 या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल आपलं. या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. आणि आपल्याला विचारलं द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली? तर 1 नोव्हेंबर 1956ला झाली होती. लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली 1 मे 1960. घोषणा केली होती पंडित नेहरूंनी बघा. पहिले मुख्यमंत्री होते बघा यशवंतराव चव्हाण. पहिले राज्यपाल कोण होते बघा आपले श्रीप्रकाश हे पहिले राज्यपाल होते. त्यावेळेस बघा 26 जिल्हे होते. स्थापनेच्या वेळी 26 जिल्हे होते बघा. पेपरला विचारलं जातं 4 विभाग होते बघा स्थापन झाला तेव्हा. आता 8 विभाग आहेत. त्या ठिकाणी बघा त्यावेळेस 262 विधानसभा होत्या. त्यावेळेस आता बघा 288 या ठिकाणी आमदार आहेत आपल्याकडं. त्यावेळेस किती होते? 262. तालुके बघा 235 होते. आता 258 तालुके आहेत बघा. पुढचा प्रश्न आहे बघा संयुक्त महाराष्ट्र चळवळीला पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थमंत्रीपदाचा राजीनामा कोणी दिला? कोण दिला होता मित्रांनो? सी.डी. देशमुख यांनी बघा त्यावेळेस राजीनामा दिला होता. पुढचा प्रश्न मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती? तर आताच बघितलं आपण द्विभाषिकची झाली होती 1 नोव्हेंबर 1956ला. लक्षात ठेवायचं आहे 1 नोव्हेंबर 1956ला. पुढचा प्रश्न आहे बघा संयुक्त महाराष्ट्र सभा बघा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली? तर मुंबई या ठिकाणी मित्रांनो संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली होती. कुठे? मुंबई या ठिकाणी. मराठवाडा मुक्ती दिवस टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर 17 सप्टेंबरला याचं करेक्ट आन्सर आहे आपलं. किती? 17 सप्टेंबरला. लक्षात 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाकडून जिंकून भारतामध्ये विलीन केला गेला म्हणून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. मराठवाड्याचे सध्या 8 जिल्हे आणि हैदराबादचा बराच भाग निजामाच्या ताब्यात होता. ऑपरेशन पोलो मोहिमेने हा भाग निजामाकडून जिंकला होता बा. ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये विलीन करण्यासाठी चालवलं होतं? तर लक्षात ठेवा मित्रांनो हैदराबाद. आलं लक्षात? हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे अभियान राबवलं होतं बघा. 13 सप्टेंबरला पोलीस कारवाई केली आणि 17 सप्टेंबर रोजी निजामाने शरणागती या ठिकाणी पत्करली होती. हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली? तर करेक्ट आन्सर आहे बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती बघा. स्थापना कधी झाली होती? तर 29 जून 1938ला झाली होती. 29 जून 1938ला स्थापना झाली होती बघा. कार्य होतं बघा हैदराबाद संस्थानाची जागृती करणे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो हैदराबाद स्टेट या वर्षी भारतामध्ये विलीन करण्यात आलं. तर 1948 मध्ये मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा. या ठिकाणी बघा 17 सप्टेंबर 1948 रोजी हैदराबाद स्टेट भारतामध्ये विलीन करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे बघा निजामाने शरणागती पत्करली आणि हैदराबाद भारतामध्ये सामील झालेला दिवस कोणता? या ठिकाणी विचारले बघा. करेक्ट आन्सर आहे बघा 17 सप्टेंबर 1948 आपलं करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक 1. नेक्स्ट पहा आदिवासीचे नेते टिंबटिंब यांनी हैदराबादच्या निजामाविरोधामध्ये लढा उभारला होता. तर याचं करेक्ट आन्सर आहे बघा कोमाराम भीम. मित्रांनो हा प्रश्न विचारला होता गडचिरोली पोलीसला. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीमध्ये आर्य समाजाचे गुंजोटे या ठिकाणी पहिले हुतात्मा कोण होते? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. आर्य समाजाचे पहिले या ठिकाणी हुतात्मा कोण होते बघा? तर वेद प्रकाश याचं करेक्ट आन्सर आहे बघा. कोण होते बघा? ऑप्शन क्रमांक 3 वेद प्रकाश. पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. टिंबटिंब यांनी पहिली कामगार. तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मित्रांनो पहिली कामगार संघटना स्थापन केली होती. कोणी केली होती? नारायण मेघाजी लोखंडे यांनी. 1884 साली बघा बॉम्बे मिल अँड हिंड्स असोसिएशन ही देशामधील पहिली
कामगार संघटना चालू केली होती? पुढचा प्रश्न मित्रांनो, स्वातंत्र्य लढ्यामधील तुफान सेना ही महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती? तर तुफान सेना मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे. ऑप्शन्स क्रमांक, करेक्ट आन्सर आहे मित्रांनो सातारा जिल्हा. कोणता आहे बघा, सातारा या ठिकाणी करण्यात आली होती. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? करेक्ट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा नांदेड. ऑप्शन क्रमांक 3 नांदेड या ठिकाणी आहे. आणि मित्रांनो याची स्थापना झाली होती 17 सप्टेंबर 1994ला. कधी? 17 सप्टेंबर 1994. खालीलपैकी महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातील प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती? तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती. ऑप्शन क्रमांक 4 क्रांतिसिंह नाना पाटील.